श्रीमान तू का नाही टॅटू काढला कधी? मला टॅटू नाही आवडत अंगावरती. माझी इच्छा होती एकदा इथे काढायची. साहिल खानच्या आहे ना हंक, तसं मला ऊत आलेला तेव्हा, म्हणजे असं हंक समजायचो मी स्वतःला. पण एक फॉरेनर बाई आहे ना, तिने माझी इज्जत काढली. मी गोव्याला गेलो होतो मित्रांसोबत फिरायला आणि काटकिळीशी बॉडी माझी, व्यायाम नाही काय नाही, आणि मी स्केच पेननी नेहमी हातावरती हंक लिहूनच ठेवायचो, ते जाऊच नाही द्यायचो. एक पेन खिशात असायचं माझ्या कायम. थोडंसं फिकट झालं का रंगवलं थोडंसं, आणि 3D करायचो मी, हंक 3D करायचो. तर तिने ते बघितलं, तिने असं हात पकडला, असं बघितलं, त्यानंतर माझी इज्जत काढली. खूप वाईट वाटलं तेव्हा. नाही, ती डायरेक्टली बोलली की हे जे तू हातावर काढलंय तसं तुझी पर्सनॅलिटी आहे का? हे करायची आवश्यकता नाही, हे करून काय मिळणार नाहीये. ती तशी पर्सनॅलिटी असती तर ठीक आहे, असं बोलून निघून गेली. आता तिला वाटलं की मी ते टॅटू काढलाय, बरोबर. त्याच्यानंतर मी ते हंक नाव घालवलं भावा, पण वर्कआउट चालू केलं आणि ते हंक लायक बॉडी बनवली. पण त्यानंतर मी हंक नाव नाही काढलं. तू फॉलो केलंय तीच नाही ती नाही आणि मग फॉरेनर होती, ते नॉर्मली असं बघितलं तिने, त्यात काय. तिने हात पकडून डान्स नाही चालू केला माझ्याकडे, सालसा माकड्या, फक्त हात पकडून असं बघितला टॅटू. अरे बाबा, हात पकडणं काय नॉर्मल आहे यार, काय हात पकडला होता तुम्हाला मी सांगतो. एंडिंग पिरियड होता, एंडिंग पिरियड, गोव्याचा सीझन संपणार तेव्हा 2 फॉरेनर इकडनं गेले होते गोव्यात. आय एम बिग पर्सन अँड आय एम व्हेरी गुड जॉब. दुसरं आय एम फोटोग्राफर, आय एम मोस्ट पॉप्युलर फोटोग्राफर. अरे त्या बाईला इंटरेस्टच नाही, तिला का सांगताय ती बोंडे मोस्ट पॉप्युलर फोटोग्राफर, तिला सांगतात का? ती पर्णाची पकाट, तिला काय समजत नाही. आणि तुम्ही ब्लॉग पण बघितला असेल, अख्ख्या क्लब मध्ये मी एकटाच नाचत होतो. तुम्ही पैसे भरून गेलेले ना रे, 1,500 काहीतरी? अरे पैसे भरले, पण अख्ख्या क्लब मध्ये मी एकटाच लाइटिंग मध्ये त्यांची एवढी इच्छा होती भावना, मी बोललोय बघा जा एन्जॉय करा. मला नाही, मी झोपलो, मी जागा होतो. तू एडिटिंग करत होता. मला आवडतच नाही ते क्लब बी, मला बाहेरच आवडत नाही. आता काय झालं काय तुम्हाला, आम्ही जेवण पण आला का आणि आम्हाला दिसला क्लब, तिथं 4-5 डोकी होती. उपर बादशाह असं केलं, मला तिथे काही समजत पण नव्हतं. या दोघांना कोणी इंग्रज बोलायला सांगितलं मला माहिती नाही. ऐसा कुछ विषय नहीं, नॉर्मल है. हाँ दोस्तों, है कि नहीं? नॉर्मल है. बाकी जिंदगी में है क्या ब्रो? हाँ काय? कुठला कॅमेरा? मैंने कुछ नहीं देखा भाई. दुनिया देखती है, दुनिया क्या अंधी थोड़ी ना है. दुनिया को दिख जाता है दोस्तों, सच क्या है झूठ क्या है, अपना कौन पराया कौन, सब दिख जाता है ब्रो. आईच्या पायामध्येच अख्खं जग आहे. चुकते का तुझ्या तोंडातून जरा का आईच्या ह्याच्यात नाहीये? माझ्या आईसाठी मी जीव देऊ शकतो. तुला काहीच नाही बोललो मी, असं बोललो का? मी काय बोललो? काय आईसाठी जीव नाही देऊ शकत? माझी इच्छा आता तू सध्या काप आईसाठी. कापली, चलते सुरे. नाही चाकू कंटाळ कापा, घुसो कंड असं घुसो सर. गोपस ना. नाही तू घुसो स्वतः, नाही तू स्वतः माझी मी बोलतो आईसाठी घुपस. अरे पण माझ्या आईला मला बोलू दे ना. मी बोलतोय, मला आता मेसेज आला, आईने सांगितलं, मला मेसेज आलाय, मला माझी आई बोलू दे ना. तुम्ही काय मला मारायला टपले? तू चला भाऊ इथलं म्हणजे तू आम्हाला असं डोळ्यात खुपसतोय करण. तुम्ही मला बोला ना, मर जा करण, मी जातो घरी बाबा. काहीतरी शोधतोय खूप साला. आयला चौघही तुटून पडले पण वाईटावर आहे. तो लगेच जीव द्यायला निघालेला ना. मी माझ्या आईसाठी शपथ सांगतो, मी जीव देऊ शकतो ना, तर कोणाचा जीव घेऊ शकतो. काय म्हण 100 आणि 130.99 काढशील ना बाहेर. आईसाठी कोणाचा जीव घेतला तर नाही, आईसाठी कोणाला जीव आई घेऊच देणार नाही तुला.
जानता है. पचकन केस कापून आलो अर्ध्या असं. सिद्ध्या 100% कुठेतरी पोरीकडे चाललाय भेटायला. नाही रे, एवढा लागला त्याला इंटरेस्ट नाही. माझ्यासोबत चल लग्नाला. मी येतो सर. किती जायचं सकाळी? सकाळी 9 वाजता. आपण ठेवलं एवढं कुठं लग्न कोण करतं लवकर? हे कुठलं लग्न आहे? दादरला जायचं ना ब्रो. लग्न 11च आहे. कुठलं बोललाय रे? कुठलं बोललाय दादाच्या? मला माहिती आहे तुला काय काय कळलंय, कोण कोण काय काय कॉल कर काय काय सांगितलंय. हे नाही ना बोलले, शपथ नाही. का झालं? हॉलला कुठलं आहे? अरे मला एरिया माहिती आहे म्हणून बोललो. कॉल ना तो कुठला माहिती का? हा म्हणजे पब्लिक तिथंही म्हणजे तुझे एवढे फॅन नाहीत का नुसते पळत सुटतील दादरला सकाळी 9ला. जसं काही लोकल ट्रेन फ्री करायला लागते का बोलले दादरला. आईची कटकट रे. मला सांगा हा लुक्या बोलतोय माझं सांग एरिया म्हणजे तिथं लोक. अरे हा लुक्का असं बोलतोय का ट्रेन बंद होतील आज तिकडे दादरला जायचं. आई ग वाईट वाटा म्हणजे वाईट वाटा. काय करायचं? मी नाही बोलतो पोरगा बोलतोय जयेश मी येतो. एक आला ना बा जयेश, मांडला तुला चायला. बाबा करोड नको, एक असेल ना तो पण बाद झाला. बाद झालं, एक पहिला सार्थक झालं. हे बघ एक 10 वेळा तो एक आला 2 आला नको बरोबर निघ केस कापाला. दादा बुटक्यामध्ये कोणाचं लग्न पहिले होईल? बाय बघ कसं मी तुला सांगतो. आमच्यामध्ये ना करणचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, चार्लीचं लग्न झालंय, डेव्हिलचं लग्न झालंय आणि नोबिताचं लग्न मागच्या महिन्यात झालंय आणि ओमीचं लग्न बाकी आहे आणि मालवणी जो आहे नोबिता त्याने पळून लग्न केलं होतं पण मुलगी त्याला सोडून गेली. हो तर असं एक मालवणचा नोबिता भावानो, मालवणचा नोबिता. याचे 3 दिवस झालेत स्वतःने यांनी रजिस्टर याचा 4था. माझे टोटल 3 लग्न झालेत आणि माझे 3ही डायव्होर्स झालेले आहेत. तर मी आता सिंगल आहे. आता कोण राहिलं? डीकेचं काय जानूला त्याने फिक्सच केलेली आहे. अभि भाऊ राहिले. अरे हा अभिजीतचं सांगतो. अभिजीतनी लग्न केलं होतं पण अभिजीतच्या स्वभावामुळे बायको त्याला सोडून गेली हा आणि राणेच्या केसांमुळे बायको सोडून गेली. आणि म्हणजे त्याचं मेन रिझन अभि मला त्या दिवशी बोलता घोराट. हा ते लग्नाच्या पहिल्या रात्री अभिजित झोपला होता आणि बायको घाबरली की बाहेर कोणीतरी ढोरा आलेत का हमला झालाय काहीतरी. ती पळायला लागली सैरा वैरा. नंतर तिने बघितलं अभिकडे वळून तर अरे हा तर आपला ढोर घोरतोय. तिने दुसऱ्याच दिवशी वडिलांकडे जाऊन ते डायव्होर्स पेपर वगैरे सगळा विषय केला. कारण किती काय झालं तरी घोराट थांबत नाहीये. बेकार हो एवढी घाणेरडी घोराटे का ती ब्लँकेट पण वर पत्र्यात दिसत खाली एवढा घाण घोरतो. तुम्ही टेम्परेचर मॉनिटरिंग सॉफ्टवेअर काय बोलता म्हणून आता अभिजीतच्या घोरण्याचा आवाज आहे का गाईज 2च मिनिटं थांबा. आत्ता सोप्यावर पडलाय तो आणि लगेच अरे थांब ना ए कमंडलू. अरे कमंडलू थांब ना. अरे तुझ्या आईच्या अरे थांब ना ए कमंडलू. अरे रोकडे तुझ्या थांब ना लुक्या. एक मिनिट थांब. आता राक्षस आम्हाला किती अरे निक सावण 1 मिनिट भावा ऐका ना. तुम्हाला मी दाखवतो आम्हाला त्रास किती होतो ना तो राक्षस घोरण्याचा. ऐका डेव्हिल आता मी सिनेबेंच इथे टाकतोय आणि स्टार्ट केलाय का 1 2 3 खाच. प्रोसेस मध्ये डेव्हिल लेंडकासारखं स्मूथ चाललंय माझ्या डोळ्यासमोर. चाललाय म्हणजे विषय त्याचाच आहे प्रोसेसरचा प्रॉब्लेम 100% प्रॉब्लेम आहे. अख्खी स्क्रीन ओपन झाली तिथे 3 खुर्च्या आहेत ते आत्ता दिसलं आम्हाला. कधीपासून 7-8च दांडे दिसत होते. कसला फास्ट चालू आहे सगळं.